नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आपण स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. तर मित्रांनो, आजचा एपिसोड खूप धमाकेदार आणि मस्तीने भरलेला आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यांनी सुरुवातीला सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. आपण बघितलं काल जे एक खेळ खेळत होते, त्या खेळामध्ये तिने विचारलेलं असतं की तुमच्या पार्टनरचा आवडता रंग कोणता. आता सर्वांनी आपापल्या पार्टनरचे आवडते रंग लिहिलेले आहेत, पण मला तरी वाटतं की अर्जुनने लिहिलेले नाही आहेत. बघूया आपण का आता कोणी लिहिलेत आणि कोणी लिहिले नाही आहेत. अस्मिता म्हणते, डॅड आता तुमचा मान. पाहू बरं उत्तर. आणि प्रतापरावांनी त्यावर पिवळा असं लिहिलेलं असतं. कल्पनाताई हसायला लागतात, म्हणजे त्यांना माहिती असते की हे उत्तर बरोबर लिहिलेलं आहे. अस्मिता म्हणते, मम्मा बरोबर आहेत उत्तर. अस्मिताताई म्हणतात, हो अगदी बरोबर. असं बोलून विमलताई त्यांच्या बोर्डवर व्हाईट बोर्डवर सगळ्यांचे स्कोअर लिहित असतात. आणि प्रतापराव म्हणतात, अगं मी उत्तर चुकूच शकत नाही. मला माझ्या बायकोबद्दल एकूण एक गोष्ट माहिती आहे. अरे उगाच काय, एवढी वर्ष संसार केला मी. आणि अस्मिता म्हणती, मम्मा तू उत्तर दाखव बघू. कल्पनाताई म्हणतात, माझ्या नवऱ्याचा आवडता रंग आहेत निळा. प्रतापराव म्हणतात, एकदम करेक्ट. अस्मिता म्हणते, सायली तुझं उत्तर बघू. तर सायली लाल असं लिहिलेलं असतं. तर प्रतापराव म्हणतात हे उत्तर बरोबर सांगण्याची कोणाचीच गरज नाही, अर्जुनची पण नाही, कारण सायलीने हे पूर्ण घराला दाखवून दिलेलं आहेत. सायली लाजते आणि प्रतापराव म्हणतात, अर्जुन तुला आठवतं का, तुला लाल रंग आवडतो म्हणून हिने सगळ्या गोष्टी लाल रंगाच्या बनवल्या होता. कबड लाल, ब्लँकेट लाल आणि ते मागच्या गोष्टी त्यांनी इथे दाखवलेल्या आहेत. कप पण लाल, हे पडदे पण लाल आणि वास्क पण लाल आणि तुम्ही पण लाल. सायली म्हणते, तुम्हाला इथे सगळं जे लाल दिसतंय कारण ते लाल आहे. आणि डायनिंग टेबलवर ती म्हणते, हे बिटाचे डोसे केलेले आहेत, त्याच्यासोबत हा टोमॅटोचा सॉस आहे आणि हा रेड सॉस पास्ता पण आहेत आणि शिवाय हा कलिंगडाचा ज्यूस. अगदी घराच्या पडद्यांपासून ते जेवणापर्यंत सगळं लाल होतं. अस्मिता म्हणती, नवऱ्यावरती प्रेम दाखवण्याची ही भलतीच पद्धत आहे बरं का. पण अगं माझा भाऊ पण काही कमी नाही आहे. अर्जुन दाखव तू काय लिहिलं आहे ते आणि बायकोवर किती प्रेम आहे ते. अर्जुनला खरं तर माहीतच नसतं आणि सगळे म्हणतात, अरे दाखव ना. कल्पनाताई पण म्हणतात, अरे दाखव तू काय लिहिलं आहे ते. अर्जुन पाठीवर करून दाखवतो, कारण त्याला माहीतच नसतं की सायलीचा आवडता रंग कोणता आहे. कल्पनाताई म्हणतात, अरे तुझी पाटी कोरीच. प्रतापराव म्हणतात, अरे अर्जुन काय आहे, तुझ्या बायकोला कुठला रंग आवडतो हेही तुला माहीत नाही. अर्जुन त्या पाटीच्या मागे लपून असं नाही मान डोलावतो. सायली तरी झाकाझाक करते. म्हणते, बाबा अहो तसा कधी विषयच नाही निघाला ना, त्यामुळे माहीत नसेल त्यांना, पण काही हरकत नाही. अस्मिता म्हणते, ठीक आहे, पहिला प्रश्न देवाला. अर्जुनचं ते पल्ल्यावरच पडतं. अर्जुन म्हणतो हो. आणि विमलताई म्हणते, अरे हे काय. सरांना, कल्पनाताईंना, सायलीला 1-1 मार्क आणि अर्जुन दादा तुम्हाला 0 मार्क. अस्मिता म्हणते, माझा पुढचा प्रश्न आहे की तुमच्या पार्टनरला कसली भीती वाटते. तुमची वेळ सुरू होते आता. सर्वजण उत्तरं देतात. मला तरी वाटतं अर्जुनला याचं उत्तर माहीत आहे. प्रेक्षकांनो तुम्हालाही माहीत आहेत ना याचं उत्तर, की सायलीला कसली भीती वाटते ते. माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की सायलीला कसली भीती वाटते. आणि जाता जाता सबस्क्राईब करायलाही विसरू नका. टिकटॉक टिकटॉक. आणि अस्मिता म्हणते, तुमची वेळ संपते आता. थांबा 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 थांबा. आणि सगळ्यांनी लिहून झालेलं असतं बरं का. अस्मिता म्हणते, आता मागच्या राऊंडमध्ये ज्याला 0 मार्क मिळाले होते त्याच्यापासून सुरू करू. अर्जुन तू सांग बरं उत्तर. अर्जुनचं उत्तर असतं की फास्ट चालणाऱ्या गाडीत बसण्याची भीती सायलीला वाटते. सायली म्हणते, खरं आहे हो हे. आणि सगळे टाळ्या वाजवतात आणि विमलताई ते बोर्डवर त्यांचे मार्क्स लिहितात. सायली म्हणते, कशाचीच नाही, फक्त आपल्या माणसांपासून दूर जाण्याची भीती वाटते.
आणि अस्मिता म्हणते आता मम्मा तू कल्पनाताईंनी दिलेलं असतं डायबिटीज आणि प्रतापराव म्हणतात करेक्ट. आणि अस्मिता म्हणते आता डॅड तुम्ही आणि डॅडने लिहिलेलं असतं झुरळ. अहो काहीही का, हे बघा मला झुरळांची अजिबात भीती नाही वाटत. प्रतापराव म्हणतात अगं ए काय बोलती, हे चिटिंग आहे, तू घाबरतेस. प्रतापराव म्हणतात अंपायर ही खोटं बोलती हं. अस्मिता गळा साफ करत असते आणि म्हणते की ह्या अंपायरला सगळं माहीत आहेत हं. एकदा ना मम्मी तू कपाट आवरत होती आणि कपाटात झुरळ दिसताच हाच स्पर्धक कसा नाचायला लागला होता हेही अंपायरने पाहिलेलं आहेत. आणि या शूर अंपायरने ते झुरळ पळून पण लावलं होतं. कल्पनाताई म्हणतात बरं बरं मी मान्य करते की मला वाटते झुरळांची भीती. तुमचं हे पण उत्तर बरोबरच आहे हां. विमलताई म्हणतात वा, या फेरीत सर्वांना 1-1 मार्क मिळालेले आहेत. गुड गुड. अस्मिता म्हणते आता पुढचा प्रश्न विचारू. काय विचारू, आठवलं. तुमच्या पार्टनरची जगातली सर्वात आवडती जागा कोणती. तुमची वेळ सुरू होते आत्ता. हे दोघी लगेच लिहायला घेतात आणि अर्जुन विचार करतो की कुठली. आणि मला तरी माहिती मित्रांनो की सायलीची आवडती जागा कोणती असणार आहे. आणि प्रतापरावही विचार करतात आणि तेही लिहायला लागतात. चला वेळ संपली, चला चला उत्तरं दाखवा चला. अस्मिता म्हणते मम्मा तू आता आधी. कल्पनाताई दाखवतात की माथेरान. प्रतापराव म्हणतात अरे वा, हे बरं तुझ्या लक्षात राहिलं. हो, कारण आपण लग्नानंतर तिथेच फिरायला गेलो होतो ना. अस्मिता हसते आणि म्हणते मम्मा माथेरान नाही, हनीमून लक्षात राहिले मम्मा. आणि दोघंही म्हणतात कल्पनाताई म्हणतात बरं आता तुम्ही तुमचं उत्तर दाखवा. आणि प्रतापराव म्हणतात ढॅनढॅण नागपूर. सगळेजण म्हणतात चकित होता कल्पनाताई म्हणतात साफ चूक. हे बघ कल्पना, 2 वर्षापूर्वी तुला मी नागपूरला घेऊन गेलो होतो तेव्हा तू म्हणाली होतीस की ही जगातील सर्वात आवडती जागा आहेत म्हणून. कल्पनाताई म्हणतात हो, आपण 2 वर्षापूर्वी नागपूरला गेलो होतो, पण पुरुषांना हेच कळत नाही ना, बायकांच्या आवड निवड बदलत असते. कल्पनाताई म्हणतात मला नागपूर आवडतं, पण आता मला महाबळेश्वर जास्त आवडतं. प्रतापराव म्हणतात बापरे, तापमानात एवढाच जास्त फरक. अस्मिता म्हणते डॅड तुम्ही मम्माच्या आवडींबद्दल अपडेटेड नाही आहात, त्यामुळे तुम्हाला आता 0 मार्क. आणि विमलताई स्कोअरबोर्डवर स्कोअर लिहितात. आणि अस्मिता म्हणते सायली आता अर्जुनच्या आवडती जागा सांग. आणि तिने लिहिलेलं असतं ऑफिस. अर्जुन म्हणतो करेक्ट आहेत, मी ऑफिसमध्ये असलो की खूप खुश असतो. अर्जुनने लिहिलेलं असतं घर. आणि सायली म्हणते तसं तर घर सगळ्यांनाच आवडतं, पण माझी आवडती जागा आहे कुठल्याही झाडाखालची थंडगार सावली. अस्मिता म्हणते घ्या, अर्जुनला परत एक मोठा भोपळा मिळाला आहे. अर्जुन त्या पाटीकडं बघतो, अस्मिताकडे बघतो. कल्पनाताई मनोमन विचार करतात की मी याला सायलीच्या आवडीची लिस्ट बनवायला लावलेली आहे. त्यात हा काय दिवे लावणार आहेत ना ते दिसतच आहेत. आता अस्मिता पुढचा प्रश्न विचारते आणि म्हणते की तुमच्या पार्टनरला फावल्या वेळात काय करायला आवडते. लिहा बघू चला पटपट पटपट पटपट. टिकटॉक चिकटॉक टिकटॉक अशीच वेळ चालत असते आणि सर्वजण प्रत्येकाच्या आवडीनिवडी लिहित असतो. अँड टाइम्स अप. थांबा 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 थांबा. अर्जुनने लिहिलेलं असतं कुकिंग. आणि प्रतापराव म्हणतात काय ग सायली, आत्ता तरी बरोबर लिहिलंयत का याने. सायली म्हणते स्वयंपाक ही काय फावल्या वेळात करायची गोष्ट नाही आहे, मला निवांतपणे करायला आवडतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे गाणं विणकाम करणं. पण यांना हे माहीतच नाही आहे. सर्वजण निराश होतात आणि विमलताईसुद्धा निराश होतात आणि त्या अर्जुनच्या खाली छान असा भोपळा काढतात. कल्पनाताई म्हणतात सायली तू बघू काय लिहिलं. सायली म्हणते बुद्धिबळ खेळायला आवडतं. अर्जुन म्हणतो करेक्ट आहे. अस्मिता म्हणते हां. अर्जुन म्हणतो तुला कसं कळतं की मला चेस खेळायला आवडतं. सायली म्हणे तुम्ही एकदा चैतन्य भाऊजींसोबत बोलत होतात तेव्हा मी ऐकलं आणि लक्षात ठेवलं. वा सायली कमाल आहे तुझी,
तू किती काळजी घेते आणि किती साऱ्या गोष्टी आहेत ज्या अर्जुनच्या लक्षात ठेवते. अस्मिता म्हणते, मम्मा तू दाखव. तर कल्पनाताईंनी मोबाईलवर गेम खेळायला आवडतं असं लिहिलेलं असतं. तर कल्पनाताई म्हणतात की मोबाईलवर गेम खेळायला आवडतं. सगळे म्हणतात काय? प्रतापराव म्हणतात हो. अस्मिता म्हणते डॅड आणि प्रतापरावाने पुस्तक वाचन असं लिहिलेलं असतं. तर ते सर्वजण कल्पनाताई म्हणतात हो आणि अस्मिता म्हणते करेक्ट. अर्जुन मनामध्ये विचार करतो, डॅड आणि मम्मा एकमेकांना किती छान ओळखता आणि सायलीला मी तिला न सांगितलेल्या गोष्टीही माहिती आहे, पण मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे. अस्मिता म्हणते काय विचारू बरं? विमलताई मध्येच म्हणतात की आवडता पदार्थ. अस्मिता म्हणते हो. सांगा बरं, तुमच्या पार्टनरचा आवडता पदार्थ कोणता आहे? तुमची वेळ सुरू होते आत्ता. सर्वजण लिहिण्यात मग्न असतात, पण अर्जुन विचारच करत असतो की सायलीचा आवडता पदार्थ कोणता आहे. आणि अस्मिता म्हणते तुमची वेळ संपते आत्ता. स्टॉप स्टॉप स्टॉप. अस्मिता म्हणते मम्मा डॅड तुम्ही दोघे दाखवा बरं उत्तरं. कल्पनाताईंनी बेसनाचे लाडू लिहिलेले असतात आणि प्रतापरावांनी बासुंदी लिहिलेली असते. अस्मिता जोरजोरात टाळ्या वाजवते कारण दोघांचंही उत्तर हे बरोबर असतं. विमल म्हणते अरे वा, वहिनींना आणि सरांना एक एक मार्क आणि ती ते स्कोरबोर्डवर स्कोर लिहिते. अस्मिता म्हणतीये सायलीने लिहिलेलं असतं मेथीची भाजी, ओलं खोबरं घालून केलेली खीर आणि छोले. ओलं खोबरं घालून केलेली रव्याची खीर आणि छोले. अर्जुन म्हणतो करेक्ट. अस्मिता म्हणते क्या बात है, मस्त मस्त सायली कडक. अर्जुन खूप गडबडलेला असतो कारण त्याला माहीतच नसतं की सायलीचा आवडता पदार्थ कोणता आहे. प्रतापराव म्हणतात अरे दाखव. अर्जुन म्हणतो हो हो. आणि अर्जुनची पाठी कोरीच असते. सगळ्यांना थोडं वाईट वाटतं, म्हणजे अर्जुनला सुद्धा वाईटच वाटतं. अर्जुन म्हणतो मला खरंच माहीत नाही की सायलीला कोणता पदार्थ आवडतो. अर्जुन म्हणतो आमच्या तसं कधी काही बोलणंच झालेलं नाही आणि तिने सांगितलं असेल तर मी लक्षात ठेवलं नाही. प्रतापराव म्हणतात अर्जुन काय हे? अस्मिता म्हणते अर्जुन तू या गेममध्ये भोपळा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. एकाच प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि डॅड तुम्ही एका उत्तरात माती खाल्ल्यामुळे KYP गेमच्या विजेता आहेत मिसेस सायली सुभेदार आणि मिसेस कल्पना सुभेदार. टाळ्या. आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. आणि अर्जुन मनात विचार करतो की मी उद्या सायली डे करायला निघालो होतो, पण मला तिच्या आवडीनिवडी काहीच माहीत नाही आहे. तिच्यासाठी मी काहीतरी स्पेशल कसं करणार? असा कसा नवरा आहेत मी? अर्जुनला खूप वाईट वाटतं की त्याला सायलीच्या आवडीनिवडी माहीतच नसतात आणि अर्जुन खूप थोडा निराशेत जातो. पण इथे सांगितलं नाही त्यांनी की सायलीला कोणता पदार्थ आवडतो. हे तर विचारायला पाहिजेच होतं ना अर्जुनने की सायली तुला कुठला पदार्थ आवडतो. असो, ते नंतर कळेलच आपल्याला की तिला कुठला पदार्थ आवडतो. आता बघूया की उद्या हे सायली डे करतात की नाही करत. तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्जुनला काहीच कळत नाही. तो खुर्चीवर बसेल असतो आणि विचार करतो की सायलीला काय काय आवडतं, पण त्याला काही सुचतच नाही आहे. तो पेन आणि वही त्या टेबलवर आपटतो आणि उभा राहतो. काहीच कळत नाही आहे मला. तिला काय काय आवडतं हे काहीच कळत नाही आहे मला. असं कसं होईल? अर्जुन म्हणजे खूप जास्त विचार करत असतो कारण त्याला वाईटही तितकंच वाटतं असतं की सायली आपल्याबद्दल एवढ्या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवते आणि आपण तिच्याबद्दल काहीच गोष्टी लक्षात ठेवत नाही. त्याचं प्रेम तर आहेत मित्रांनो, पण एक असतं ना की ह्या सगळ्या गोष्टी कोणासाठी प्रिफर नाही करत, पण आत्ता त्याला असं वाटतं की त्याही गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. अर्जुन ते इशारे करतो आणि तिथे सायली येऊन बसलेली असते आणि ती खूप हसत असते का अर्जुनच्या बोलण्यावर. अर्जुन म्हणतो तू तू कधी आलीस आतमध्ये? सायली म्हणते कारण माझ्याकडे हसण्या पलीकडे तू